नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल जीवाला हुरूर लावणारी एक घटना घडली. आमची स्नेही आणि पवनराजे स्कूल ऑफ पॉलिटिक्समधील विद्यार्थी भुजंग विनायक पाटील काल त्यांचं निधन झालं. लोहारा ते बेंबळी, उजनी ते काक्रंबा या पंचक्रोशीत कोणाला भुजंग पाटील कुठे भेटतील असं विचारलं तर प्रत्येकजण सांगताना भुजंगदाजी का असं म्हणून त्यांचा उल्लेख करत असत. तर ह्या पंचक्रोशीत सर्वांचे दाजी असलेल्या भुजंग पाटील हे राजकारणातील त्या पंचक्रोशीतलं एक उल्लेखनीय असं नाव होतं. करजखेडा तालुका जिल्हा धाराशिव येथील रहिवासी असलेल्या भुजंग विनायक पाटील हे करजखेडा विविध कार्यकारी सोसायटीचे बराच काळ चेअरमन पण होते. अगदी तरुण वयापासूनच राजकारणाचं वेड लागलेल्या भुजंग पाटील यांनी त्या पंचक्रोशीत कुणीही त्यांना आवाज दिला की ते त्याच्या हाकेला देत त्या ग्रस्ताच्या कामासाठी धावत पळत जात होते. मग ते बेंबी पोलीस स्टेशनमधलं काम असेल किंवा धाराशिव पंचायत समितीमधील कलेक्टर ऑफिसमधील काम असो, त्या कामाला ते सगळ्यांच्या मदतीला धावून जात असो. तसा राजकारणाचा पिंड असलेल्या भुजंग पाटलांनी 2 वेळेस केशेगाव येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी शेतकरी साखर कारखान्याची संचालक पदाची निवडणूक लढवली, पण 2दाही त्यांना त्यात अपयश आलं. त्यांनी धाराशिव खरेदी विक्री संघाची गेल्या दशकापूर्वी निवडणूक लढवली होती आणि त्यात ते संचालकपदी निवडूनही आले होते. त्या अगदीच मुर्दूज रोग झाल्यासारखं असलेली ही संस्था ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी त्यांनी संचालक मंडळाला विविध योजना दिल्या, परंतु त्यांच्या विरोधी विचाराच्या मंडळीची खरेदी विक्री संघात सत्ता असल्यामुळे भुजंग पाटलांचं म्हणणं त्यांना पटलं नाही. तर अशा अजातशत्रू भुजंग पाटील फेसबुकचाही अगदी योग्य असा वापर करत होते. त्या पंचक्रोशीतल्या समस्या किंवा जिल्ह्याच्या दृष्टीनं राजकीय एखादी घडामोड यावर ते आपल्या फेसबुक वॉलवर भाष्य करायचे. त्यांना अनेक जण प्रतिसाद पण देत होते. त्यामुळं काल त्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहण्यात बरेचसे त्यांचे फेसबुक फ्रेंड पण होते. 2000 पासून त्यांचा आणि कैलासवासी पवनराजे निंबाळकर यांचा संबंध आला होता. त्यानंतर ज्यावेळेस पवनराजे सत्तेपासून वेगळे झाले त्यावेळेस पण भुजंग पाटील पवनराजेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांचं पवनराजे मित्रमंडळ विविध कारणासाठी काढलेले मोर्चे यात ते हिरिरीने सहभाग घेत होते. तर अशा या भुजंग विनायकराव पाटील यांच्या निधनाबद्दल आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल आणि शिंदे परिवार त्यांच्या पाटील परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वरचरणी प्रार्थना की भुजंग पाटलांना चिरशांती लाभो हीच आमच्या स्नेहासाठी माझी आदरांजली असेल.
काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा बाबासाहेबांचा नारा. अनेक जण शिकले, पण संघर्ष कशासाठी करायचा हे ते काही त्या शिक्षणातून शिकले नाही. त्यामुळं वेगळ्याच गोष्टीसाठी ते संघर्ष करत असतात, चार हात करत असतात असं दिसून येत आहे. आता अनेक जण शिकले, अनेक नेत्यांच्या वळचणीला आले, त्यांच्या नेत्यांकडून विविध कामाचा लाभ घेत पैसाही कमवू लागले. पण हा मिळवलेला पैसा कुठं आणि कसा खर्च करायचा हेच अनेकांना कळत नसतं, कळत नाही असंच दिसतंय. आणि त्यातूनच मग जी धाराशिव जिल्ह्यात 5 ते 6 लोकनाट्य कला केंद्र काल परवापर्यंत सुरू, त्यातली काही एक परवापर्यंत सुरू होतं आणि जवळपास 4 ते 5 कला केंद्र जिल्हा प्रशासनानं त्याला बंदचा इशारा देऊन त्यांची परवाना रद्द करून 2 ते 3 महिन्याच्या पुढं कालावधी लोटला आहे. तर ह्या अशा कुठूनही अचानक धनलाभ मिळवणाऱ्या तरुणांच्या आंबट शौकीनपणामुळं ह्या लोकनाट्य कला केंद्रावर बराच वेळेस राडे झाले, पार बंदूकीतून फायर करण्यापर्यंत प्रसंग उडवले. याला तसं ते आंबट शौकीन तरुणच जबाबदार नाही, तर अति हव्यासापोटी काहीही करा मी बघतो असं म्हणणारा तो लोकनाट्य कला केंद्राचा व्यवस्थापक आणि मालक पण ते पण जबाबदार आहेत. आणि त्यातूनच मग परवा चोराखळी कॉर्नरला असलेल्या महाकाली लोकनाट्य कला केंद्राच्या तिथं 2 गटात तुफान मारामारी झाली. अगदी महिला कलाकारांनाही या मारामारीत चोप देण्यात आला, त्यांचे दागिने उरबडून नेण्यात आलं असं त्यांची तक्रार आहे. वास्तव काय घडलंय हे त्यांना तिथंच माहिती आहे आणि आता पोलीस तपासातून ते निष्पन्न होणार आहे. परंतु या राड्यानंतर जिल्हा प्रशासन परत खडकून जागं झालं आहे आणि जिल्हाधिकारी पुजाऱ्यांनी परवा सायंकाळी उशिरा महाकाली लोकनाट्य कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो निर्णयाची लगेच अंमलबजावणी पण करण्यात आली असून येरमाळा महसूल मंडळाचे अधिकारी, नाट्य चोराखळीचे तलाठी, येरमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काल चोराखळी कॉर्नरला जाऊन महाकाली लोकनाट्य कला केंद्राच्या गेटला सील लावलं आणि कला केंद्र कायमचं बंद राहील याबद्दलची नोटीस संबंधितांना दिली आहे. आता धाराशिव जिल्ह्यात जी लोकनाट्य कला केंद्र गेल्या 1 दशकापासून सुरू होती त्यातलं शेवटचंही महाकाली कला केंद्र कालपासून बंद झालेलं आहे. आता महाकाली कला केंद्राच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली असून त्या याचिकेच्या अनुसार जिल्हा प्रशासनानं जर परवाना रद्द करण्याचा आदेश दिला नसेल तर मात्र परत महाकाली कला केंद्राचे संचालक मालक हे मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठासमोर जाऊन दाद मागतील आणि कदाचित परत परवाना रद्द करण्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या निर्णयावर स्थगिती पण आणतील. IPLच्या 19व्या हंगामातील कलकत्ता नाईट रायडर्सनं काल आपला या हंगामातला एकूणच 5वा सामना खेळला, परंतु
एक सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळं कलकत्ता संघाला 1 गुण मिळालेला आहे. मात्र ओळीनं सर्वच सामने पराभूत होण्याची मालिका त्यांनी खंडित होऊ दिली नाही. काल चेन्नई सुपर किंगनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावून 192 धावा केल्या होत्या आणि कलकत्ता नाईट रायडर्स पुढं 193 धावाचं लक्ष ठेवलेलं होतं. काल अगदी येरमाच्या मागल्याप्रमाणेच चेन्नई सुपर किंगचा फलंदाज कप्तान ऋषिराज गायकवाड हा अपयशीच ठरला. त्याला मोठी धावसंख्या करता आली नाही. परंतु या संघात नव्यानंच सामील झालेल्या संजू सॅमसननं गेल्या सामन्यात शतक झळकावलं होतं. याही सामन्यात तो अर्धशतक झळकावण्यापासून थोडं 3-4 धावांनी कमी पडला आणि बाद झाला होता. त्यानं केलेल्या 43 वेगातील धावामुळं चेन्नई सुपर किंगला 192 धावाचं लक्ष्य गाठता आलं होतं. ज्यावेळेस चेन्नई सुपर किंगच्या दिलेल्या 193 धावाचं आव्हान पेलण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सचा संघ मैदानात उतरला. त्यांनी यावेळी सलामीच्या फलंदाजीत थोडा बदल केला. त्यांनी फिरकी गोलंदाज सुनील नारायणला सलामीला फलंदाजीसाठी पाठवलं. त्यानंही संघाच्या कर्णधाराचा विश्वासार्ह ठरला. 24 धावा केल्यानंतर तो बाद झाला. पण बाकी इतरही खेळाडू थोडंफार त्यांनी प्रतिकार केला. परंतु 20 षटकात त्यांना अवघ्या 7 बाद 160च धावा करता आल्या आणि त्यांना मग चेन्नई सुपर किंगकडून 32 धावांनी पराभूत व्हावं लागलं. आता ही त्यांना पराभवाची मालिका खंडित तर कलकत्त्याला करता आली नाही. पुढील सामन्यात तर कोणती रणनीती घेऊन ते सामोरं खेळायला जातात हेच पाहावं लागेल. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.